कृष्णा पूल संरक्षक जाळी बसवण्याच्या कामाला गती। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह। पाहूया कराडमधील एक महत्त्वाची अपडेट। कृष्णा पूल येथे संरक्षक जाळी बसवण्याच्या कामाला अखेर गती। पुढील 15 ते 20 दिवसांत काम पूर्ण होणार असल्याची माहिती। कराड शहरातील कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसवण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्णत्वाकडे जात असून याबाबत रक्षक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सांगण्यात आले। गेल्या काही वर्षांत पुलावर काही दुर्दैवी घटना वाढल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला होता। पुलावरील कटड्यांची उंची कमी असल्याने संरक्षक उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने केली जात होती। संस्थेचे अध्यक्ष सुशीलदादा मोजर यांच्या मागणीची दखल घेत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाशी पत्रव्यवहार केला। मात्र कामास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती। दरम्यान जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। त्यांच्या आंदोलनाला डॉक्टर अतुलबाबा भोसले, नगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव आणि उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला। राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुमारे 40,79,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या अंतर्गत पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी ब्रॅकेट बसवून त्यावर मजबूत संरक्षक जाळी उभारण्यात येणार आहे। वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून जाळ्यांचे वेल्डिंग काम कार्यशाळेत करून नंतर त्या पुलावर बसवण्यात येतील। ठेकेदाराने मोजमापे पूर्ण केली असून निर्धारित कालावधीत काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। यावेळी सतीश पानगडे, नूर पटेल, जय सूर्यवंशी, बंटी मोरे, जुबैर पटेल, जगदीश पाटील, किरण भोसेकर, संस्कार बनसोडे, शुभम पाटील, विशाल दबडे, सचिन कुंभार, पतंगराव मांढरे, मोबीन भाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कृष्णा पुलावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे। अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज मराठी लाईव्ह साठी श्री अनिल मोरे, कराड, सातारा। सुसाईड पॉईंट पर्यंत चालला होता, त्याच्यावरती उड्या मारून कित्येक महिलांनी आत्महत्या केलेली आहे। कित्येकांना त्याचा जीव वाचलेला आहे। आपल्यासोबत जे सावळा आहेत त्यांनी अनेक महिलांचा जीव वाचलेला आहे। एक जरी जीव वाचला तर त्या कुटुंबाला माहीत कळतं की बाबा कुणाचा जीव वाचला, आपल्या घरातला एखादा जीव वाचलाय। अशा कित्येक जीव ह्यांनी वाचलाय। मी तर प्रथमतः ह्यांचा आभार मानतो व कराड नगरपालिका व प्रशासनाला एक विनंती करतो की जी ह्यांचं जी टीम आहे ह्यांच्या टीमला एक तुम्ही काहीतरी एक म्हणतो ना आपण की बक्षीस स्वरूपात किंवा त्यांचा योग्य ते सन्मान करावा। नगरपालिका प्रशासन असेल किंवा आपलं प्रांतसाहेब असतील किंवा इथलं प्रशासन आहेत याच्यावरती तर लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की सावळाबाईची ह्यांची जी सावळा मित्र परिवार जे सगळे मुलं आहेत त्यांचा योग्य तो सन्मान करावा। उपोषणादरम्यान लोकनियुक्त नगराध्यक्षांनी इथं तात्काळ एक बोट असावी की कुणीही समजा जाळी बसवण्यापर्यंत उडी मारले तर त्यांना वाचवण्यासाठी टीम असेल। हे एवढं महत्त्वाचं म्हणजे जीवदान एकाला देतात ते लोक आहेत। एक असतो डॉक्टर की तो देवासारखा धावतो आणि एखादा जीव देतो, तशातलेच एक उपमा आपण यांनाही देऊ शकतो। तर ह्यांचाही खूप खूप आभार मानतो मी। जय शिवराय। त्यांच्या वतीने तुम्ही काय सांगाल की इथे कित्येक वर्ष झालं आत्महत्या झाल्या होत्या? मला वाटते कमीत कमी आत्तापर्यंत 50 ते 60 जणांच्या आत्महत्या झाल्या, जास्त करून महिलांच्या झाल्या। तर तुम्ही जो मुद्दा घेतला त्या मुद्द्यावर जे आत्तापर्यंत काम झालं हे सगळे म्हणत होते की ही होणार नाही, पण ती तुम्ही करून दाखवले। तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जय शिवराय। रक्षक प्रतिष्ठानापासून कृष्णा पुलावरती संरक्षक जाळी बसवावी यासाठी सातत्यानं आंदोलन निवेदनं चालू केलेली आहेत। तरी त्याचाच एक भाग म्हणून आज प्रत्यक्षरित्या इथं जाळीचं काम सुरू होत आहे। असं माझ्याबरोबर किरण भोसेकर आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना हे काम मिळालेलं आहे। हे काम सुरू व्हावं यासाठी आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत सुशीलदादा मोजर त्यांच्या माध्यमातून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आम्ही भेटलो। त्यांचं पत्र घेऊन आम्ही मुख्य अभियंत्यांना दिलं, निधी मंजूर झाला। थोडासा कालावधी गेला, त्यासोबत आपलं एक उपोषण झालं। त्या उपोषणामध्ये त्यांनी टेंडर प्रक्रिया राबवली। त्याचाच एक भाग म्हणून ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर मिळून आज ते कामाची प्रत्यक्षरित्या सुरू होत आहे। काम इथं पुलावरती जागा किंवा ट्रॅफिकचं हे सगळ्या गोष्टी विचार केला किंवा लाईटचं तर वर्कशॉपमध्ये यांचं नाही, वर्कशॉपमध्ये काम ते 90% पूर्ण होणार, 10% फिटिंग फक्त हे तर पुलावरती होणार आहे। तर आज जे आत्महत्या सुसाईड पॉईंट म्हणून जो बनत चालला होता कृष्णा पूल तो हेतुमूळच्या काळामध्ये तो बंद होईल एवढंच सांगतो। तुमच्या आंदोलनाला यश आले म्हणायचे आहे का आता?
नाही, वैयक्तिक रक्षक प्रतिष्ठानाने जरी हा मुद्दा उचलून धरला असला सुशीलदादा मोदरे यांच्या माध्यमातून, तर हे यश सर्व कराडकर वासियांचं आहे. सर्व कराडातले जेवढे काय आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी असतील त्या सगळ्यांचं यश आहे, सर्वसामान्य कराडकर यश आहे. कारण की त्या उपोषणादरम्यान अख्खा सगळ्या कराडकर रस्त्यावर उतरला होता किंवा त्या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला होता. नवनिर्वाचित नगरपालिकेचे सगळे नगरसेवक असतील किंवा इथले लोक असतील, सामाजिक संघटना, ह्या सगळ्यांनी हिला पाठिंबा दिलेला होता. किती महिन्यात काम पूर्ण होणार? याबद्दल कॉन्ट्रॅक्टर हे सांगतीलच तुम्हाला दिल्लीमध्ये की किती महिन्यात काम होईल, काम कसं होईल. काम 90% यातलं जे काही फ्रेम बनवायचे आहेत, जाळ्या फ्रेम 2 मीटर बाय 2 मीटरची फ्रेम बनवून त्यात जाळ्या बसवणार आहे. हे सगळ्या फ्रेम आपल्या साधारणतः 157 फ्रेम एका बाजूला बसत आहेत, दुसऱ्या बाजूला 157 फ्रेम आहेत. तर त्या 90% सगळे हे काम वर्कशॉपमध्ये पूर्ण होणार आहे आणि इथं फक्त फिटिंग होणार आहे. साधारणतः पुढच्या आठवड्यापासून फिटिंग करायला सुरुवात दिसेल. जेवढ्या जास्तीत जास्त होतील तशा आम्हाला टीम एक्स्ट्रा ॲडजस्ट करून आम्ही बसवायचं ॲट अ टाईम फिटिंगचं काम चालू करणार आहे. तरी किती लोक जण आहेत तुमच्याकडे? तरी 10 ते 12 लोक काम चालू आहे ह्याच्यात. कालावधी किती? कालावधी 4 महिन्याचा आहे टेंडरला, पण एवढा कालावधी काय जाणार नाही. आता चालू झालेला आहे, महिन्याभरात सगळं काम तुम्हाला संपलेलं दिसेल.